आर्थर रोड कारागृहाची वाटचाल अमानवीय स्थितीकडे असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे। तुरुंगात क्षमतेपेक्षा 3 पट कैदी असल्याचं आढळल्याने हायकोर्टाचं हे निरीक्षण समोर आलंय। एका ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला जामीन देताना हायकोर्टाने हे मत नोंदवलंय। तुरुंगातली स्थिती अमानवीय असल्यासारखी आहे, मात्र समाजातल्या वाढत्या ड्रग्जचा वापर हा दुर्लक्ष नाही। न्यायाधीश मिलिंद जाधव यांच्या सिंगल बेंचने याबाबतचा निर्णय हा दिलेला आहे। आर्थर रोड कारागृहात बाबतचं आता हायकोर्टाचं निरीक्षण समोर आलं। तुरुंगात क्षमतेपेक्षा 3 पट कैदी असल्याचं आढळल्याने आता हायकोर्टाने आपलं हे मत नोंदवलेलं आहे। आर्थर रोड कारागृहाची वाटचाल ही अमानवीय असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं। एका ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला जामीन देताना हायकोर्टानं आपलं मत नोंदवलेलं आहे। तुरुंगात क्षमतेपेक्षा 3 पट कैदी असल्याचं आढळल्याने आता हायकोर्टाच्या माध्यमातून आर्थर रोड कारागृहासंदर्भात मत व्यक्त करण्यात आलं आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, आर्थर रोड कारागृहाची वाटचाल ही अमानवीय स्थितीकडे अशा प्रकारचं हायकोर्टानं मत नोंदवलं आहे, काय याची कारण आहे? कारण आपण पाहिलं तर आर्थर रोड कारागृहाच्या वाटचाल अमानवीय असल्याच्या जी घटना ज्या संपूर्णपणे स्थिती आहे त्याच्यावरती हायकोर्टाने भाष्य केलेलं आहे। एका ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला जामीन देताना हायकोर्टाने हे जे निदर्शन आहे ते नोंदवलेलं आहे। आपण पाहिलं तर आर्थर रोड जे कारागृह आहे त्याच्यामध्ये क्षमतेपेक्षा 2 ते 3 पट कैदी जास्त असल्याचं आढळल्याने हायकोर्टाने हे जे निरीक्षण आहे ते नोंदवलेलं आहे। त्यामुळे तुरुंगातील स्थिती अमानवीय असल्यामुळे या समाजातल्या वाढत्या ड्रग्जचा वापर याच्यावरती देखील दुर्लक्ष होण्याचा जे परिणाम आहे ते देखील कुठेतरी वाढू शकतं आणि त्यामुळेच न्यायाधीश मिलिंद जाधव यांच्या एकल खंडपीठाने हा जो संपूर्ण निर्णय आहे तो दिलेला आहे। त्यामुळे आता आर्थर रोड कारागृहातील परिस्थिती सुधारते का, या ठिकाणच्या जे कैदी जेवढ्या जास्त प्रमाणात आहे तर त्यांच्या व्यवस्थेसाठी कुठे वेगळी जागा केली जाते का, किंवा मग सरकारकडून या आर्थर रोड कारागृहासाठी काही अधिकची जागा दिली जाते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।